ह्या गाण्यासंदर्भात बाकी बोलणं अतिशय आवश्यक आहे. सर रिचर्ड बर्टन नावाचे एक लेखक होऊन गेले. मोठे संशोधक होते. त्यांची ग्रंथसंपदा एवढी मोठी होती की एक मोठंच्या मोठं सभागृह भरेल एवढी ग्रंथसंपदा त्यांनी केली होती. त्यांनी अरबी कपडे घालून मक्का मदिनाची यात्रा केली आहे. नाईल नदीचा त्यांनी शोध लावलाय. तर असं एक विचित्र पण प्रतिभावान असे व्यक्तिमत्व होतं त्यांचं. त्यांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवले की मोठं वय मिळणं म्हणजे स्वजनांच्या थडग्याला ठेचाळत ठेचाळत स्वतःचे पाय रक्तबंबाळ करून येणं. आज मला त्याच गोष्टीची जाणीव होतीये. आज ती स्मिता नाही आहेत. आज ते सुरेश भटही नाही आहेत. आज ते गाणं लिहून घेणारी जयश्रीबाई नाही आहे. या सगळ्यांच्या आठवणी आज मनामध्ये अतिशय दाटून आलेल्या. एक चित्रपट होता अमृतवेल म्हणून, वि स खांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित. त्याच्या निर्मात्या होत्या जयश्रीबाई गडकर. संगीत मला दिलेलं होतं आणि लेखक सुरेश भट होते, म्हणजे कवी. तर दादरला इथं आजही एमिगो नावाचं हॉटेल आहे, तिथं आम्ही सुरेश भटांना उतरवलेलं होतं. त्या काळात कवीला एका गाण्याचे काहीतरी 2000 रुपये मिळायचे. त्या हॉटेलचं भाडं होतं काहीतरी दिवसाला 500 रुपये. 7-8 हजार रुपये बिल झालं तरी भटसाहेब एकही ओळ लिहिनात. हे ऐकून मी, जयश्रीबाई आणि त्यांचे पती आम्ही तिघही घाबरलो आणि आम्ही तिघही त्यांना भेटायला गेलो. तर हे वाडकर आपल्याशी अचानकच हिंदीत बोलायला लागतात. तर भटसाहेब माझ्याशी अचानक नाही, ते माझ्याशी हिंदीतच बोलायचे. तर मी म्हणलं की त्यांना, भटसाहेब गाणं कधी लिहू म्हणून. वो तो मैं कह नहीं सकता. म्हणजे काय? जब सुझेगा तब लिखूंगा. केव्हा सुचेल? कल भी सूझ सकता है, नहीं तो फिर 6 महीने भी नहीं सूझे. तर 6 महिने म्हणजे आता चित्रपटापेक्षा तर हॉटेलचं भाडं जास्त होणार. त्यामुळं असं ठरलं की त्यांनी ते गाणं लिहायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी हॉटेल सोडण्यात आलं. हॉटेलचं भाडं झालं होतं काहीतरी 8,000 रुपये. तर जयश्रीबाई म्हणली की मी बिल देते म्हणून. तर त्या दिवशी भटसाहेब म्हणले की नहीं नहीं आप बिल मत भरो, 10-12 दिन तो मैं यहाँ से बहुत आराम से रह रहा था, ये बिल बाळ भर देगा, म्हणजे मी. तर तेव्हा माझ्यासोबत अरुण दाते होते. तेव्हा मी त्यांना म्हणलं मी कशाला, तुमचा हा मित्र आहे, आम्ही दोघंही बिल भरतो. तर अरुण दातेंनी डोक्याला हात लावून घेतला आणि ते हॉटेल सोडण्यात आलं आणि ते गाडीत बसलेत त्यांच्या टॅक्सीमध्ये. ते बसल्या बसल्या त्या माणसाला म्हणले की वो कागज लाव. तो कागद आणतो, बिलाचा होता तो. तो कागद आणला. त्या कागदावरती एक हाती हे गाणं लिहिले की सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे. हे गाणं ऐकल्यानंतर जयश्रीबाईंच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि त्यांचे पती बाळधुरी यांनी 15,000चा एक चेक आणला आणि तो भटसाहेबांना दिला. त्यांनी तो नाकारला. इथं प्रतिभा म्हणजे काय याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे माझा आणि अरुण दातेंचा चेहरा पडला किंवा गेले आता आपले 8,000 रुपये. ते म्हणले की मी माझी प्रतिभा विकत नसतो. ये आमद है, असं हिंदीत बोलले ते. ये आमद है, ये मैं आपको ऐसे बेच नहीं सकता. असं म्हणून ते कागद ठेवून निघून गेले. पुढं तो चित्रपट नाही चालला. उंबरठ्यामध्ये गाणं घेण्यात आलं. त्यानुसार त्यांनी असं लिहिलेलं होतं, काय पहिला अंतरा, कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे. हे मूळ. तेव्हा जब्बार पटेल म्हणले की अहो ती लग्न झालेली बाई आहे, कुणीतरी म्हणजे काहीतरी वेगळा अर्थ निघतोय. मी भटसाहेबांना म्हणलं की हा शब्द बदला.
एक बार लिखा हुआ लफ्ज मैं कभी पीछे नहीं लेता. भाऊसाहेब म्हणले की मी काय बदलणार नाही शब्द. का होईना कारण त्यांना तो सुचत नव्हता आणि मग ते माझ्यावरच रागावले की आप अपने गाने में काम करो, मेरे लिखने में दखल अंदाजी मत देना करो. तर मी गप्प बसलो. बराच वेळ गेला. दीदी वाट बघत होती कानाला हेडफोन लावून की आत्ता गाणं सुरू होईल. आणि तेवढ्यात दीदीला भेटायला म्हणून शांताबाई शेळके आल्या. आज त्याही नाही आहेत. मला त्यांची आठवण येते. आणि त्यांना ही अडचण सांगण्यात आली की असा असं हा शब्द ही बदलत नाही आहेत, त्यामुळं काही सगळं गाणं अडकून राहिलेलं आहे. तेव्हा त्या म्हणाल किती सोपं आहे हे. कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे. वजन पण बाकी बघा गझलचंच वजन आहे. ते त्या गाण्याच्या अर्थालाही बरोबर जातं. तसंच ते चित्रपटाच्या त्या प्रसंगालाही बरोबर जातं. हे कोण भटसाहेब काय म्हणलेत माहिती आहे? वा शांता. मी म्हणला होता शांताबाई है. शांताबाई है मुझे मालूम है, लेकिन उन्होंने इतना अच्छा लिख दिया कि वाह शांता निकल गया मेरे मुंह से. तर अशा प्रतिभावान लोकांबरोबर मला काम करायला मिळालं, हे एक माझं भाग्य आहे. आणि दुःखाची गोष्ट आहे की आज ते सुरेश भट नाहीत. आज ते त्यांच्याकडनं गाणं लिहून घेणारी ती जयश्रीबाई नाही आहे. त्या गाण्यामध्ये एकच शब्द टाकणारे त्या शांताबाई शेळके नाही आहेत. आणि हे गाणं दीदी गात असताना अक्षरशः लहान मुलासारखं धाय धाय रडलेली ती स्मिता पाटील हे आज इथं नाही आहे. तेव्हा सगळ्यांच्या आठवणीनं माझं मन अतिशय भरून आलेलं आहे. ह्यासाठी तुम्ही एक वेगळंच गाणं मायापुढे सादर केलं. हेच गाणं माझंच गाणं, पण ते वेगळ्या अर्थाने आलं म्हणून मी त्याला वेगळं गाणं असा शब्द वापरला. तर आभारी आहे मी तुमचा. धन्यवाद. एक गोष्ट तुम्ही विसरताय की उभा तुझ्या अंगणी स्वरांचा बोल हा पारिजात आहे. हा पारिजात अबोल स्वरांचा बसलेला इथं, त्याला जरा बोलतं करा. नाही, तुम्हाला एक सांगू का? ह्या दीदीच्या अबोल पारिजातावरून मला एक सुचलं. मला सुचलं म्हणण्यापेक्षा कविवर्य कुसुमाग्रज, जे दीदीवरती फार प्रेम करायचे, ते जायच्या आधी मी आणि दीदी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांची ही ओळ आहे की प्राजक्ताच्या पावलाशी दूर पडे पुष्परास, वाऱ्यावरी वाहता ती त्यांचे वाढलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्या परी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. साड सखे गळ्यातून तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. अतिशय सुंदर कविता आहे. स्वप्नांची समाप्ती कवितेचं नाव. विशाखामधला आहे. अवश्य वाचा.